नमस्कार सगळ्यांना. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक मोठी ब्रेकिंग न्यूज इथं आलेली आहे. आता अर्जाची पडताळणी परत चालू झालेली आहे. त्यामध्ये काय-काय चेक करणार आहेत, कसं चेक होणार आहे, तुमची डिटेल्स कुठून घेणार आहे, ते सगळं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. कारण आता ज्या अपात्र बहिणींनी फॉर्म भरलेले होते किंवा ज्यांनी अपात्र बहिणींनी फॉर्म आपल्या लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो घेतला होता, त्यांच्यासाठी खूप धक्कादायक बातमी आहे. कारण आता अर्जाची पडताळणी आता चालू झालेली आहे आणि आता त्यामध्ये काय-काय चेक करणार आहे आणि कोण हे चेक करणार आहे आणि तुमच्यावर काय कारवाई होणार आहे, हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. पुढचे पैसे येणार नाही ते कन्फर्म, पण तुमचे आधीचे पैसे तुम्हाला भेटलेत ते पण तुमचे वसूल केले जाऊ शकतात आणि अजूनही काही कारवाई होऊ शकते. ती नक्की कारवाई काय असणार आहे, कोण करणार आहे, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. एक-एक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि या चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशाच नवीन ज्या अर्जंट महत्त्वाच्या बातम्या असतात ते तुम्हाला इथे आपल्या चॅनलवर कळत असतात. ठीक आहे. तर बघा, डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, अर्जांची पडताळणी नेमकी कशी होणार, कधीपासून न्यूज येते की अर्जाची पडताळणी होणार, पण ती नेमकी कशी होणार, काय होणार, हे कोणालाच माहीत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण आता जी सविस्तर माहिती ती जाणून घेणार आहोत. बघा, डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी कशी होणार, कशी असेल प्रक्रिया, त्याची प्रक्रिया काय असणार, त्यात कुठले टप्पे येतील, ते सगळं तुम्हाला मी आता इथून पुढे या व्हिडिओमध्ये जे आहे ते सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की आपलं आता अर्जाची पडताळणी होऊ शकते. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ आता केवळ बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांना मिळणार, महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचं भर असेल. त्यामुळे आता सरकार पडताळणी करणार आहे. फक्त पात्र म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म भरत होते तेव्हा एक हमीपत्र होतं. त्या हमीपत्रात तुमचे नियम होते किंवा हे पात्रता होती की हे असेल तरच तुम्ही पात्र ठरणार आहेत. पण आता काय अपात्र बहिणींनी पण फॉर्म भरलेत, त्याच्यामुळे आता ज्या खऱ्या पात्र बहिणी आहेत त्यांना इथून पुढे लाभ मिळणार आहे. त्यामुळे नव्या सरकारचा असं भर आहे की ज्या पात्र बहिणी त्यांना इथून पुढे मिळणार नाही पैसे आणि ज्यांना पात्र त्यांनाच मिळणार आहे. ठीक आहे. बघा, राज्यात महायुतीचं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोरपणे तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. अर्जदारांची कागदपत्रे योग्य आहेत की नाही हे तपासणं हा या पडताळणीचा उद्देश आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे, जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 46,000 कोटींचा बोजा पडत आहे. अतिरिक्त बोजा पडत आहे. त्यामुळे त्यांनी हे निर्णय घेतला आहे की अर्जाची पडताळणी परत करणार आणि सगळ्यांची पडताळणी होणार आहे आणि फक्त आता पात्र महिलांनाच लाभार्थी लाभ मिळणार आहे आणि अपात्र महिलाची नावं यांच्या आता लाडक्या बहीण योजनेत कट होणार आहे, जेणेकरून त्यांना पुढे पैसे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार, म्हणजे ज्या पात्र महिला आहेत त्या सगळ्यांना ज्यांना लाभ भेटलेला आहे त्या सगळ्यांच्या आता अर्जाची परत कागदपत्रांची जी आहे ती पडताळणी परत होणार आहे. बघा, काय कुठल्या कागदपत्रांची होणार आहे. उत्पन्नाचा पुरावा. बघा, अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारे कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहे. सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात पहिला नियम लाडकी बहीण योजनेचा तो होता की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, ते 2.5 लाखापेक्षा कमी हवं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न दाखला चेक केला जाऊ शकतो. आयकर प्रमाणपत्र. लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्हाला माहिती होतं की ज्या घरात आयकर भरत असेल कोणी पण घरातली व्यक्ती किंवा इन्कम टॅक्स भरत असेल, त्या घरातील महिला पण ह्या योजनेसाठी लाभार्थी नव्हती. त्याच्यामुळे त्यांची पण वैधता तपासण्यासाठी ह्या अर्जांची पण तपासणी केली जाणार आहे, प्रमाणपत्र आहे की नाही. ठीक आहे. तसेच सेवानिवृत्त पेन्शन आणि वाहन मालकी. निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल. म्हणजे यातला अजून एक नियम असा होता की जर तुमच्या घरात कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सेवानिवृत्त आणि त्यांना पेन्शन मिळत असेल तर तेही लाभार्थी ठरत नव्हते. तसेच ज्यांच्या घरात 4 चाकी आहे, 4 व्हीलर आहे, त्यांच्या घरात पण त्यांच्या घरातील महिलांना पण हा लाभ मिळणार नव्हता. आता ह्यांची पण जी आहे ती अतिरिक्त छाननी त्यांना करावी लागणार आहे. अतिरिक्त त्यांना छाननीला सामोरं जावं लागणार आहे. ठीक आहे. लँड ओनरशिप. 5 एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला योजनेसाठी अपात्र असतील. म्हणजे तुमच्या महिलेच्या नावावर जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरताय. एकाच कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा. एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांच्या समस्या सोडवून प्रति कुटुंब फक्त 2 महिलांना लाभ दिला जाणार आहे. आता इथून पुढे कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. त्याच्या आधी एका कुटुंबातील बऱ्याच महिलांनी लाभ घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते आता या कागदपत्रांची जी आहे ती छाननी व्यवस्थित पडताळणी होणार आहे. ठीक आहे. कशी असेल बघा, तपासणी कशी असेल ते बघायचं आपण. प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाला आहे त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून सामोरं जावं लागणार आहे.
तपासणीच्या प्रक्रियेत अनेक मुख्य टप्प्यांचा समावेश असेल. अशी होणार तपासणी. काय काय असेल टप्पे आपण सविस्तर जाणून घेऊ. म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना लाभ मिळाला आहे त्या सगळ्यांना आता पडताळणीला सामोरं जावं लागणार म्हणजे तपासणीला सामोरं जावं लागणार. ते कसे असणार ते बघूयात आपण पुढे. कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन. बघा, पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते. म्हणजे तुमचं कागदपत्र तुम्ही सबमिट केले फॉर्म भरताना त्या सगळ्यांची पडताळणी परत एकदा होणार आहे. ठीक आहे. नंतर काय, फील्ड व्हेरिफिकेशन. म्हणजे अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश होऊ शकतो. म्हणजे तुमच्या घरी घरोघरी सर्वेक्षण पण होऊ शकतं. ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला त्यांच्या घरी जाऊन डायरेक्ट अधिकारी घरी जाऊन त्यांची भेट घेऊ शकतात. ठीक आहे. डेटा मॅचिंग. केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार याद्या, आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटासह करेल. कळलं का? बघा, म्हणजे तुमचं जो डेटाबेस काढणार आहेत ते जसं की आधार लिंकवरनं, आयकर रेकॉर्डवरनं तुम्हाला ते करतील सगळं. तक्रारी आणि विसब्लोईंग हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे विसलब्लोईंग. तक्रारी आणि विसलब्लोईंग म्हणजे काय, हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहन करेल. स्थानिक नेत्यांचा सहभाग. पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभाग असू शकतात. ठीक आहे. पडताळणीसाठी तुम्हाला कोणी येऊ शकतं. तुमच्या पंचायत प्रमुख असतील, शहरातील प्रतिनिधी पण असतील, जे काही असतील तुमच्या घरी डायरेक्ट येऊ शकतात. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी नक्की कोण करणार? बाबा, हा ठीक आहे, करणार पण कोण करणार? कारण एवढे सारे अर्ज आलेले आहेत. सध्या तरी 4 कोटी अर्ज, त्यापेक्षा 2 कोटी महिलांना लाभ भेटला. ठीक आहे. आता एवढं सगळ्यांची तपासणी नक्की कोण करणार ते बघूयात आपण. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असेल. बघा, तर राज्य आणि स्थानिक स्तरावर सरकारी अधिकारीमध्ये काय काय, जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील. समाज कल्याण विभाग, महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासाचे नेतृत्व करेल. छाननी प्रक्रियेचा उद्देश सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं देखील त्यांचा प्रमुख उद्देश असेल. ठीक आहे. म्हणजे पात्र म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच मिळायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे पडताळणी परत होणार आहे. ज्यांना जेन्युइनली म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे, जे आर्थिकदृष्ट्या खरंच त्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांना, तसेच ग्रामीण भागातील महिला असतील, ह्या सगळ्यांना मदत मिळावी यासाठी योजना काढली होती. त्याच्यामुळे ही त्याच खऱ्या लाभार्थ्यांना मिळावी यासाठी अर्जाची छाननी परत होणार आहे. ठीक आहे. बघा, आता पैसे कधी मिळणार. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदर्श आचारसंहितेनं दरम्यान मतदारावर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिले होते. अशातच राज्य महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी वेळोवेळी दिली आहे. त्यानुसार लवकरच आता लाडकी बहीण योजनेचा नवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मला पैसे जे आहेत ते येणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता वाट बघा. फक्त आता एवढंच की अपात्र महिलांची जे आहेत ते आता अपात्र महिला योजनेतनं वगळण्यात येणार आहे. ज्या पात्र महिला होत्या त्यांनाच फक्त, किंवा ज्या पात्र महिला त्यांची सगळ्यांची एकदा परत छाननी करून अर्जाची छाननी करून त्यांना या योजनेतनं कट करणार आहे. ठीक आहे. तर हेच महत्त्वाच्या गोष्टी होत्या. जे तुम्हाला कळणं गरजेचं होतं, काय काय होणार, कशी कशी तपासणी होणार. ठीक आहे. तुमच्या घरी डायरेक्ट अधिकारी पण येऊ शकतात. तर पाहूयात आपण कशी होते, काय होते, छाननी वगैरे तपासणी कशी होते. तर नक्की कमेंट करा मला तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर, की व्हायला पाहिजे की नाही. तसेच काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.